श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती देवे. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दंडादित गगना सदृश्य तत्वमस्यादिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वाधी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमल नाशका अनादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांतमस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विषाड भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकड्यांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण. तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमळ सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चारहस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्लते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंघा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला. जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा परम मंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिक आदी कविवर क्रमून शकले महिमा बर. तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्यज्ञान वेदांत सार कडेपा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याचे वरद प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामीचरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरद प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक. जो सद्गुरु सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सदिच्छा लाभो दिव्यज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी असती मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी तयाची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतले असे थोर आळ. ती पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची. 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदनाचे शोषिले. कौतुक करुणी वाळविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवता आहे कोण. वारंवार साष्टांग नमन तयांच्या चरणी करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमी येला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णिकुंडले तेज अमित विद्युल्लते समान. कामधेनू वसुनी जवळी हाती धरली असे जोडी. जो पाहता एकाच स्थळी कोणाचही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वस्ती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो.
त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामीचरित्र सारामृत पूर्ण होऊ कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावले भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकाळा ऐके भोगेच्या बोळ्यावेला तिने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेषणाने जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणाचंही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कारे दाविले नानाविध मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचन मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगात आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काकेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसे ऐकोनिया स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी कार्यजन समस्त संतोषितील निश्चय. ऐसे ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी या म्हणी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पाओ. आता नमू साधू रुंद ज्यासी नाही भेदाभेद जे सात्व सुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा व तस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले. ईश्वर चरणी जरले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित. वरद प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडिता आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुरू आपण करीते तयाचा संस्कृताचा नसे गंध. मराठीहीन ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जरी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत अति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमल मुक्ता फळे घेतली काही. द्यावा या मान सुज्ञांनी अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण. तयामजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माडी घाली श्रोतांच्या गडी उभा ठाकोनी बद्धांजुडी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करीला आपले मानस. हा सुगंध न आवडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असतो हे बोल पुढे कथा बहुत अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पद कल्हार
विष्णुकवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीत असे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौळहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. प्रथमोध्याय समाप्त.